चला मित्रांनो, आता आपण ट्रान्झिशन सिरीज मध्ये कॅटॅलिटिक प्रॉपर्टी समजून घेऊया. आता सर्वात पहिल्यांदा तर कॅटॅलिस्ट कोणत्या सबस्टन्सला म्हणायचं हे समजून घेऊया आपण, की कॅटॅलिस्टची डेफिनेशन्स अशा प्रकारे आपल्याला करता येईल. कॅटॅलिस्ट असे केमिकल सबस्टन्सेस असतात जे रिएक्शनचा रेट इन्क्रीज करतात विदाउट इटसेल्फ बीइंग कन्झ्युम. स्वतः ते कन्झ्युम न होता, म्हणजे स्वतः त्या रिएक्शन मध्ये कन्झ्युम न होता ते रिएक्शनचा रेट इन्क्रीज करण्याचं काम करतात, म्हणजे स्पीड इन्क्रीज करण्याचं काम करतात. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो? कॅटॅलिस्ट म्हणत असतो. क्लिअर आहे? मग आता कॅटॅलिस्ट जे असते, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ही ट्रान्झिशन एलिमेंटची कशामुळे असते हे आपल्याला सर्वात महत्वाचं समजून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आपण समजून घेणार आहोत की कॅटॅलिटिक प्रॉपर्टी एखाद्या सबस्टन्स कॅटॅलिस्ट आहे हे आणि तो असल्यावर काय करत असतो रिएक्शन मध्ये हे आपल्याला इथे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी मध्ये समजून घ्यायचं आहे. तर जसं आपण जे ट्रान्झिशन एलिमेंट किंवा डिब्लॉक एलिमेंट शिकून राहिलो की त्यांचे कंपाऊंड किंवा त्यांचे एलिमेंट खूप सारे कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात. म्हणून आपण सांगतो की डिब्लॉक एलिमेंट ऑर ट्रान्झिशन अँड देअर कंपाऊंड्स इन्फ्लुएन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स. डिब्लॉकचे एलिमेंट किंवा ट्रान्झिशन मेटलचे कंपाऊंड्स हे केमिकल रिएक्शनच्या रेटवर काय करतात? इन्फ्लुएन्स करतात आणि म्हणूनच ते कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात. आता नेमकं कॅटॅलिस्ट करतात काय? त्यासाठी आपल्याला हा एनर्जी प्रोफाईल डायग्राम पाहावा लागेल. एक मी अनकॅटलाइज रिएक्शनची डायग्राम दाखवलेली आहे आणि एक कॅटलाइज रिएक्शनची डायग्राम दाखवलेली आहे. इथे आपला रिएक्टंट असतो, बरोबर आहे की नाही? आणि इथे फायनली आपला काय तयार होतो? प्रॉडक्ट तयार होत असतो. पण या प्रॉडक्ट मध्ये, या रिएक्टंटला प्रॉडक्ट मध्ये जाण्यासाठी सुरुवातीला त्याला ट्रान्झिशन स्टेट मधून जावं लागते. आणि हे जो एनर्जी इन्क्रीज आहे की नाही, एखाद्या रिएक्टंटची ट्रान्झिशन स्टेट मध्ये जाण्यासाठी लागणारी एनर्जी, म्हणजे त्याची कोणती एनर्जी आहे? ते ऍक्टिव्हेशन एनर्जी. ही खूप महत्वाची असते की विदाऊट कॅटॅलिस्ट जर असेल तर त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त असते. म्हणजे काय की या रिएक्टंट मॉलिक्युलला प्रॉडक्ट मध्ये जाण्यासाठी जे एनर्जी पाहिजे ते खूप जास्त पाहिजे आणि त्याला आपण म्हणत असतो ऍक्टिव्हेशन एनर्जी, जे दिसते तुम्हाला अनकॅटलाइज रिएक्शन मध्ये. आणि आपण कॅटॅलिस्ट टाकल्यावर काय होते की हीच जी ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे ही ऍक्टिव्हेशन एनर्जी डिक्रीज होत असते. काय होते? डिक्रीज. मग कॅटॅलिस्टचा रोलच ते आहे की एखाद्या रिएक्शन मध्ये जे ऍक्टिव्हेशन एनर्जी लागते रिएक्टंटले प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट होण्यासाठी, तर ती लोअर डाऊन करण्याचं काम करते. म्हणजे सरळ सरळ त्या रिएक्शनचा पाथच बदलवते. ते जे एनर्जी अल्टर करते की नाही, म्हणजे पाथच बदलवते. आणि म्हणून कॅटॅलिस्ट रिएक्शनचा रेट वाढवत असतात. म्हणून आपण सांगतो की कॅटॅलिस्ट डिक्रीज द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. कॅटॅलिस्ट काय करतात? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन डिक्रीज करतात अँड अल्टर द पाथ ऑफ रिएक्शन. आणि त्यामुळे त्या रिएक्शनची पाथच बदलून जाते. अँड हेन्स इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन्स. त्याच्यामुळे इथे एक अनकॅटलाइज रिएक्शनचा एनर्जी ग्राफ दाखवला आणि तीच रिएक्शन जर आपण कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये केली तर ऍक्टिव्हेशन एनर्जी मध्ये फरक पडतो त्यांच्या, आणि म्हणून रिएक्शनचा रेट वाढते आणि रिएक्शनची पाथ सुद्धा बदलत असते. तर म्हणून कॅटॅलिस्टचा मेन रोल हाच आहे की दे लोअर डाऊन द ऍक्टिव्हेशन एनर्जी अँड चेंज द पाथ ऑफ द रिएक्शन्स, हेन्स इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन्स. त्यानंतर आता एक कॅटॅलिटिक थिअरी आहे की ऍक्च्युअली कॅटॅलिस्ट आपला रोल कसा करत असतात. तर कॅटॅलिस्ट काय करतात? हे सपोज रिएक्टंट आहे आपले ए प्लस बी, काय आपले रिएक्टंट आहेत, आहे की नाही? आणि हे सी काय आपला कॅटॅलिस्ट आहे. हा सी कॅटॅलिस्ट याच्यासोबत कंबाईन होतो आणि एक अनस्टेबल इंटरमिडिएट बनवतो. काय बनवतो? अनस्टेबल इंटरमिडिएट त्यांच्यासोबत बनवत असतो. आणि हा अनस्टेबल इंटरमिडिएट रेडिली डिकम्पोज होतो इझिली आणि पुन्हा आपला कॅटॅलिस्ट काय होते? सेपरेट होते आणि आपल्याला नवीन प्रॉडक्ट तयार होत असते. तर असं कॅटॅलिस्टचं काम असते. आणि म्हणून अकॉर्डिंग टू द कॅटॅलिटिक कॅटॅलिसिसच्या थिअरीच्या म्हणण्यानुसार कॅटॅलिटिक सबस्टन्स फॉर्म अनस्टेबल इंटरमिडिएट. ते काय तयार करतात? अनस्टेबल इंटरमिडिएट तयार करतात विथ दॅट ऑफ कंपाऊंड्स, त्या कंपाऊंड सोबत, विच डिकम्पोज, जे नंतर मग काय होते? डिकम्पोज होते अँड द प्रॉडक्ट अँड कॅटॅलिस्ट आर रिजनरेटेड. पुन्हा ते कॅटॅलिस्ट जशाल तसे तयार होत असतात. असं कॅटॅलिसिस मध्ये होत असते, बरोबर आहे? हे जे ट्रान्झिशन एलिमेंट असतात, द ट्रान्झिशन एलिमेंट कॅटॅलिटिक प्रॉपर्टी का दाखवतात? एस ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंट हे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी जास्त दाखवत नाही, पण डी ब्लॉकचे एलिमेंट हे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दाखवतात. त्याचं कारण काय माहिती आहे का? डी ब्लॉक एलिमेंट पशी व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. काय? व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता नेमकं व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ते +2 पासून
तर +7 पर्यंत 3D सिरीज वाले ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. त्याच्यामुळे मोर अँड मोर रिएक्टंट आर ऍब्झॉर्ब ऑन देअर सरफेस. जास्तीत जास्त रिएक्टंट मॉलिक्यूल त्यांच्या सरफेसवर काय होऊ शकतात, ऍब्झॉर्ब होऊ शकतात. आणि म्हणूनच ट्रान्झिशन एलिमेंट हे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दाखवत असतात. म्हणून आपण सांगतो की ट्रान्झिशन एलिमेंट शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्यांच्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळे दे आर एबल टू फॉर्म द अनस्टेबल इंटरमिडिएट. त्यामुळे असे अनस्टेबल इंटरमिडिएट ते तयार करण्याचं काम करत असतात. त्यानंतर महत्वाचं आहे की ते प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया टू ऍब्झॉर्ब द रिएक्टंट. त्या रिएक्टंटला मॉलिक्यूलला त्यांच्या सरफेसवर ऍब्झॉर्ब होण्यासाठी खूप सारा सरफेस एरिया प्रोव्हाइड करत असतात. हेही एक महत्वाचं कारण आहे. दिस एलिमेंट प्रोव्हाइड अ लार्ज सरफेस एरिया. हे खूप जास्त सरफेस एरिया प्रोव्हाइड करतात टू ऍब्झॉर्प्शन ऑफ द रिएक्टंट. त्या रिएक्टंट मॉलिक्यूलला त्या सरफेसवर चिटकण्यासाठी. अँड ब्रिंग देम क्लोजर टू वन अनदर. त्याच्यामुळे ते एकमेकांच्या जवळ जर आले आणि असं होत असताना ऍब्झॉर्प्शनच्या वेळेस एनर्जी रिलीज होत असते आणि ती एनर्जी मग त्या नियर रिएक्टंट मॉलिक्यूलला भेटते. आणि असं झाल्यामुळं नॅचरली त्याला जी लागणारी एनर्जी आहे, म्हणजे त्याची एनर्जी पहिले कमी होती आणि ऍब्झॉर्प्शन झाल्यानंतर त्याला ऍब्झॉर्प्शन प्रोसेसमध्ये थोडी एनर्जी भेटल्यामुळं त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होऊन जाते. आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी झाली की नॅचरली रिएक्शन फास्ट होणार आहे. आणि म्हणूनच आपण सांगतो की हे जे कॅटलिस्ट असतात दे प्रोव्हाइड द लार्ज सरफेस एरिया फॉर द ऍब्झॉर्प्शन ऑफ द रिएक्टंट. रिएक्टंट मॉलिक्यूलला त्यांच्या सरफेसवर ऍब्झॉर्ब होण्यासाठी हे खूप मोठा सरफेस एरिया प्रोव्हाइड करत असतात ट्रान्झिशन एलिमेंट्स. अँड ब्रिंग देम क्लोजर टू वन अनदर. आणि एकमेकांच्या जवळ जर ते रिएक्टंट मॉलिक्यूल जॉईन झाले तर जी एनर्जी रिलीज होत असते तीच एनर्जी ते दुसऱ्या मॉलिक्यूलला देऊन त्याची एनर्जी वाढवते जवळच्या. आणि म्हणून नॅचरली जे ऍक्टिव्हेशन साठी लागणारी एनर्जी आहे ते कमी होते आणि म्हणून रिएक्शनचा स्पीड काय होतो, वाढत असतो. इथे आपण थोडं डायग्रामॅटिकली दाखवलंय की ऍब्झॉर्प्शन प्रोसेस कशी आहे म्हणून. ठीक आहे. आता बरेचसे ट्रान्झिशन एलिमेंट्स होता किंवा त्यांचे कंपाऊंड सुद्धा कॅटलिस्टचा प्रॉपर्टी दाखवत असतात. तर मग आपण तेच पाहून राहिलो की हेन्स मेनी ट्रान्झिशन मेटल्स अँड देअर कंपाऊंड्स ऍक्ट ऍज अ गुड कॅटलिस्ट. त्याच्यामुळे बरेचसे ट्रान्झिशन एलिमेंट आणि त्यांचे कंपाऊंड्स हे चांगल्या प्रकारचे कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात. खूप सारे केमिस्ट्रीमध्ये ट्रान्झिशन एलिमेंट हे कॅटलिस्टचा रोल करत असतात. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यामुळं फॉर एक्झाम्पल Fe, कोबाल्ट, प्लॅटिनियम, पॅलेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, व्हॅनेडियम. व्हॅनेडियमचा कंपाऊंड आहे V2O5, मॅग्नीज डायऑक्साईड, टिटॅनियम टेट्राक्लोराइड. हे सारे एलिमेंट किंवा त्यांचे कंपाऊंड्स हे कॅटलिस्टचा रोल करत असतात ट्रान्झिशन मेटलचे. तर मी आताच सांगितलं की ट्रान्झिशन मेटल हे जे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी आहे, कॅटलिस्ट काय करतात, लोअर डाऊन द ऍक्टिव्हेशन एनर्जी. हे खूप महत्वाचा पॉइंट होता. लोअर डाऊन द ऍक्टिव्हेशन एनर्जी. ते काय करतात, ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करण्याचं काम करतात. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी. अँड दॅट्स वाय दे चेंज द पाथ ऑफ द रिएक्शन्स. दुसरी गोष्ट की हे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी का दाखवतात, तर दे हॅव व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. यांच्या ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल असल्यामुळे मोर अँड मोर रिएक्टंट मॉलिक्यूल ऍब्झॉर्ब ऑन देअर सरफेस अँड दे प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया. हे काय करतात, लार्ज सरफेस एरिया प्रोव्हाइड करत असतात. आणि या सर्व प्रॉपर्टीमुळे ट्रान्झिशन एलिमेंट किंवा त्यांचे कंपाऊंड हे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दाखवत असतात. तर काही एक्झाम्पल आहे ते समजून घेऊ आपण. ट्रान्झिशन एलिमेंटचे कंपाऊंड किंवा त्यांचे एलिमेंट हे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दाखवतात. जसं पहिलं आहे MnO2 act as a catalyst. MnO2 act as a catalyst for decomposition of KClO3 to O2. हे MnO2 KClO3 आपण जे ऑक्सिजन प्रोड्यूस करतो ऑक्सिजन सिलेंडर साठी, ऍक्सिडेंटच्या वगैरे वेळेस आपल्याला ऑक्सिजनची गरज पडते, तर ते ऑक्सिजन आपण KClO3 पोटॅशियम पर क्लोरेट पासून तयार करत असतो. तर पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशियम पर क्लोरेट, तर त्यांच्या सोबत कोणाची रिएक्शन्स करतो आपण, कॅटलिस्ट म्हणून MnO2 ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट. त्याच्यात MnO2 टाकतो, नाही तर मग काय होईल, ती खूप स्लो प्रोसेस होईल. जसंही MnO2 टाकल तर डिकम्पोजिशन ऑफ KClO3 टू O2, ऑक्सिजनचं प्रोडक्शन खूप जास्त फास्ट करल ते. आणि म्हणून MnO2 ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट फॉर प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम पोटॅशियम क्लोरेट. त्यानंतर व्हॅनेडियम पेंटाऑक्साइड ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट इन प्रिपरेशन ऑफ H2SO4. H2SO4 हा इंडस्ट्रियली खूप महत्वाचा केमिकल कंपाऊंड आहे, सल्फ्युरिक ऍसिड म्हणतो आपण त्याला. आणि तो तयार करण्यासाठी आपण व्हॅनेडियम पेंटाऑक्साइडचा यूज करत असतो. आणि जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हणतो.
म्हणून कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये जे H2SO4 तयार केले जात असते त्यावेळेस त्या कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये कॅटलिस्टचं काम कोण करत असते? व्हॅनिडियम पेंटाऑक्साइड करत असते. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे Fe आणि मॉलिब्डेनम. आयर्न आणि मॉलिब्डेनम यूज ॲज अ कॅटलिस्ट इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया. आपण अमोनियाचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना हॅबर प्रोसेसमध्ये Fe आणि मॉलिब्डेनम याचा कॅटलिस्ट म्हणून यूज करत असतो. अमोनियाचं प्रोडक्शनही खूप त्या देशाची प्रगतीसाठी महत्वाचं असते, कारण जे फर्टिलायझर आहे ते नायट्रोजन युक्त असतात आणि त्याच्यामध्ये अमोनिया असते, आणि म्हणूनच आयर्न आणि मॉलिब्डेनम यूज ॲज ए कॅटलिस्ट इन मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया इन हॅबर प्रोसेस. त्यानंतर निकेल हा जो आहे तो कॅटलिस्ट म्हणून यूज होत असतो फॉर हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल टू फॅट्स. जसं आपण डालडा वगैरे बनवतो तेलापासून, तर त्यामध्ये निकेल नावाचा कॅटलिस्ट टाकला जात असते जो त्या ऑइलचं कन्व्हर्शन फॅटमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे अनसॅच्युरेटेड जे पार्ट होता त्याला हायड्रोजिनेशन करून सॅच्युरेटेड मध्ये कन्वर्ट करतो, आणि सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडला आपण फॅट्स म्हणत असतो, है की नाही. आणि म्हणून निकेल ऍक्ट ॲज ए हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल टू फॅट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा जो आहे टिटॅनियम टेट्राक्लोराइड हा झिग्लर नाटा कॅटलिस्ट म्हणून यूज केला जात असते फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाय डेन्सिटी पॉलिथिन. इथिलीन पासून आपण काय तयार करतो? पॉलिथिन तयार करतो. पण हा जो पॉलिथिन तयार करत असतो आपण इथिलीन पासून, बरोबर आहे, तर इथिलीन पासून पॉलिथिन तयार करत असताना नॅचरली हाय डेन्सिटी पॉलिथिन जे असते तो कोणापासून तयार केला जात असते? टिटॅनियम टेट्राक्लोराइड हा झिग्लर नाटा कॅटलिस्ट आपण त्याच्यात काय करत असतो? यूज करत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? लास्ट आहे इन सिंथेसिस ऑफ गॅसोलिन. गॅसोलिन जे तयार करतो आपण म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट, फिशर ट्रॉप्स प्रोसेस म्हणतो आपण याला, त्यावेळेस कोबाल्ट आणि TH अलॉय यूज केला जात असते ॲज अ कॅटलिस्ट. बरोबर आहे. कोबाल्ट आणि TH अलॉय हे यूज केले जात असते कायच्यासाठी? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गॅसोलिन इन फिशर ट्रॉप्स प्रोसेस. ठीक आहे. तर हे सारे कॅटलिस्ट आहे, तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात की राईट द एक्झाम्पल ऑफ एनी टू कॅटलिस्ट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. कोणत्याही दोन ट्रान्झिशन एलिमेंटच्या कॅटलिस्टचे एक्झाम्पल सांगून त्यांचा रोल सांगा, अशा प्रकारे. आता ऍक्च्युअली जे कॅटलिस्ट असतात तर यांचे काही एक्झाम्पल आपण कॅटॅलिटिक प्रोसेस कशी चालत असते ते समजावून सांगतो. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द कन्व्हर्शन ऑफ SO2 आपण जेव्हा कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये पहिल्यांदा SO2 चं कन्व्हर्शन कशात करतो? SO3 मध्ये करतो, आणि SO3 चं मग वॉटर सोबत कॉम्बिनेशन करून H2SO4 बनवत असतो. तर यासाठी आपण कोणता कॅटलिस्ट वापरतो म्हटलं? V2O5. याचा रोल कसा आहे ते आपण समजून घेऊ. बघा, लक्षात ठेवायचं आहे. ड्युरिंग द कन्व्हर्शन ऑफ SO2 टू SO3 V2O5 इज यूज ॲज अ कॅटलिस्ट. V2O5 काय म्हणून यूज केला जाईल? कॅटलिस्ट. आता हा V2O5 काय करेल? This catalyst adsorb the molecule of SO2. हा V2O5 हा काय करेल? या SO2 मॉलिक्यूलला आपल्या सरफेसवर ऍडझॉर्ब करेल, आणि तो त्याला ऑक्सिजन देऊन तो SO3 मध्ये कन्वर्ट करेल आणि स्वतः V2O4 मध्ये कन्वर्ट होईल. बरोबर आहे. म्हणून आपण सांगतो ड्युरिंग द कन्व्हर्शन ऑफ SO2 टू SO3 V2O5 ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट. सॉलिड V2O5 ऍडझॉर्ब मॉलिक्यूल ऑफ SO2 मॉलिक्यूलला तो काय करतो? ऍडझॉर्ब करतो ऑन द सरफेस अँड फॉर्म V2O4 तयार करतो, अँड ऑक्सिजन गिव्स टू द SO2 टू फॉर्म SO3. हा ऑक्सिजन याला देऊन टाकतो यातला, आणि त्याला कशात कन्वर्ट करतो? SO3 मध्ये. दिस डायव्हॅलंट टेट्राऑक्साइड, बरोबर आहे, हे डायव्हॅनिडियम टेट्राऑक्साइड हा जो डायव्हॅनिडियम टेट्राऑक्साइड तयार झाला आता, पुन्हा तो काय होतो? ऑक्सिजन घेऊन V2O5 मध्ये कन्वर्ट होत असतो, म्हणजे कॅटलिस्ट पुन्हा रिजनरेट होत असते. म्हणून असा रोल कोणाचा आहे? V2O5 चा असते. तर मग V2O5 चा रोल असा आहे की तो या SO2 मॉलिक्यूलला आपल्या सरफेसवर ऍडझॉर्ब करतो, आणि तो SO3 मध्ये कन्वर्ट होतो आणि व्हॅनिडियम टेट्राऑक्साइड मध्ये कन्वर्ट होतो. तो व्हॅनिडियम टेट्राऑक्साइड पुन्हा ऑक्सिजनला घेऊन V2O5 मध्ये कन्वर्ट होत असते. असं कॅटलिस्टचा रोल असते कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये. त्यानंतर अजून एक आहे की आपण जे ऑक्सिडेशन स्टेट चेंज करू शकतात ते, आणि म्हणून सुद्धा ते कॅटलिस्ट म्हणून चांगल्या प्रकारे ऍक्ट होत असतात. इन सम केसेस ट्रान्झिशन मेटल आयन्स चेंज देअर ऑक्सिडेशन स्टेट. बऱ्याचशा कॅटलिस्टिक प्रोसेसमध्ये ते आपल्या ऑक्सिडेशन स्टेट चेंज करतात अँड बिकम अ इफेक्टिव्ह कॅटलिस्ट, आणि म्हणून ते इफेक्टिव्ह कॅटलिस्टचा रोल करतात. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट सॉल्ट. जर आपण एक कोबाल्टचा सॉल्ट घेतला
ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट डिकम्पोजिशन ऑफ ब्लिचिंग पावडर, CaOCl2 आपण ब्लिचिंग पावडर म्हणतो. त्यासाठी आपण कोबाल्टचा सॉल्ट घेतो एक, आणि हा कोबाल्टचा सॉल्ट याला डिकम्पोज करण्यासाठी वापरला जात असते. कोबाल्ट ऍक्ट कॅन इझिली चेंज देअर ऑक्सिडेशन स्टेट. हा कोबाल्ट याच्यासोबत ब्लिचिंग पावडर सोबत कंबाईन होऊन तो स्वतःची ऑक्सिडेशन स्टेट +3 मध्ये कन्वर्ट करतो, +2 पासून, है ना. आणि मग पुन्हा तो +3 मधून पुन्हा कशात कन्वर्ट होऊन जातो, +2 मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे तो कॅटलिस्ट पुन्हा रिजनरेट होते. आणि अशा प्रकारे आपण डिकम्पोजिशन ऑफ ब्लिचिंग पावडर करत असतो बाय युझिंग कोबाल्ट डाय सॉल्ट, आहे की नाही. तर हे ऑक्सिडेशन स्टेट चेंज करू शकतात, +3 ची +2, +2 ची +3. त्यामुळं नॅचरली हे इफेक्टिव्ह कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात. तर महत्वाचा रोल आहे की कॅटलिस्ट हे जो पोर्शन आहे तो अतिशय सोपा आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कॅटलिस्ट जे आहे तर कोणताही सबस्टन्स जो रिएक्शनचा रेट वाढवत असतो विदाउट इट सेल्फ कन्झ्युम इन द रिएक्शन, स्वतः ते रिएक्शन मध्ये कन्झ्युम न होता, त्याला कॅटलिस्ट म्हणतो. डी ब्लॉकचे एलिमेंट आणि ट्रान्झिशन मेटल जे आहेत त्यांचे कंपाऊंड्स हे रिएक्शनच्या रेटवर इन्फ्लुएन्स करतात, म्हणून ते कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात. कॅटलिस्ट नेमकं रिएक्शन मध्ये जे ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे ते कमी करण्याचं काम करतात आणि रिएक्शनचा पाथ चेंज करण्याचं काम करतात. ते आपण या 2 डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. आणि जी कॅटॅलिटिक थिअरी आहे ते म्हणते की तुमचा जो कॅटलिस्ट असतो तो ते रिएक्टंट सरफेस सोबत एक अनस्टेबल इंटरमिडिएट बनवतो आणि फायनली डिकम्पोज होऊन प्रॉडक्ट बनवून कॅटलिस्ट पुन्हा सेपरेट होत असतो. जे कॅटलिस्ट असतात हे ट्रान्झिशन मेटल एलिमेंटच का कॅटलिस्ट प्रॉपर्टी दाखवतात, कारण ट्रान्झिशन मेटल एलिमेंट पशी व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असतात, त्यामुळे ते खूप सारे अनस्टेबल इंटरमिडिएट बनवू शकतात. आणि त्यांचा दुसरा एक रोल आहे की ते प्रोव्हाइड द लार्ज सरफेस एरिया टू ऍब्झॉर्ब द रिएक्टंट. रिएक्टंटला आपल्या सरफेसवर ऍब्झॉर्ब होण्यासाठी काय करतात, खूप मोठा सरफेस एरिया प्रोव्हाइड करत असतात आणि त्यामुळेही ते कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दाखवत असतात. आणि त्याच्यामुळे बरेचसे ट्रान्झिशन एलिमेंट आणि त्यांचे कंपाऊंड हे चांगल्या प्रकारचे कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात. जसं Fe आहे, कोबाल्ट आहे, प्लॅटिनियम आहे, PD आहे आणि काही कंपाऊंड आहे व्हॅनिडियम पेंटॉक्साइड वगैरे. जसं एक्झाम्पल मध्ये आपण MnO2 ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट इन डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड टू O2, म्हणजे ऑक्सिजन प्रोडक्शन साठी MnO2 कॅटलिस्टचा यूज केला जात असते. व्हॅनिडियम पेंटॉक्साइड कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, जे आपण डिटेल मध्ये खाली पाहिलेलंच आहे. त्यानंतर Fe आणि MO मॉलिब्डेनम यूज ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया इन हॅबर प्रोसेस. निकेल इज यूज ॲज अ कॅटलिस्ट इन हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल टू फॅट्स. Titanium tetrachloride is used for the manufacturing of high density polythene. आणि gasoline is prepared by the use as a catalyst of cobalt and TH alloy. त्याच्यानंतर मी जी कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे त्यामध्ये व्हॅनिडियम पेंटॉक्साइडचा रोल कसा आहे, तो सल्फर डायऑक्साइडला आपल्या सरफेसवर ऍब्झॉर्ब करतो आणि त्याला ऑक्सिजन देऊन सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये कन्वर्ट करतो आणि स्वतःच V2O4 मध्ये कन्वर्ट होतो. पुन्हा तो V2O4 ऑक्सिजन घेऊन V2O5 कॅटलिस्ट पुन्हा जनरेट होत असतो. असं याचा रोल आहे. तसंच ऑक्सिडेशन स्टेट चेंज करू शकतात म्हणून ते इफेक्टिव्ह कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात. जसं ब्लिचिंग पावडरचं आपल्याला डिकम्पोजिशन करायचं असेल तर आपण कोबाल्टचा सॉल्ट घेतो, तो कोबाल्टचा सॉल्ट त्याला डिकम्पोज करून स्वतः +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कन्वर्ट होतो. पुन्हा तो +3 ऑक्सिडेशन स्टेट +2 मध्ये कॅटलिस्ट मध्ये रिजनरेट होत असते आणि म्हणून ते इफेक्टिव्ह कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होत असतात. त्याचं कारण आहे की त्यांचं ऑक्सिडेशन स्टेटचे चेंज करू शकतात. क्लिअर आहे. तर अशा प्रकारे हे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी होत्या ट्रान्झिशन मेटल एलिमेंटच्या. क्लिअरली अंडरस्टँड झालं असेल तर व्यवस्थित वाचा, यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि जेव्हा आपण आता परीक्षेतने याचे काही ऑब्जेक्टिव्ह सोडू तर त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला याचे एक्झाम्पल खूप महत्वाचे होते आणि कॅटॅलिस्टचा रोल कसा असते आणि ही कॅटॅलिस्ट का ऍक्ट होत असतात ते मी डिटेलमध्ये याच्यात सांगितलेलंच आहे.